हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण ASO प्रिलियम एक्झाम 2013ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, ग्रुप्स बीची एक्झाम 5 जानेवारीला आहे. तर त्या दृष्टीने आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या 2011, 12 आणि 13चे क्वेश्चन पेपर झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पहिला प्रश्न, टिंबटिंब या राज्य शासनाने दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. तर ऑप्शन आहे मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे तर आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्य शासनाने दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंत सिंग यांनी आपल्या 98व्या वाढदिवशी खुशवंतनामा दी लेसन्स ऑफ माय लाईफ या पुस्तकाची पहिली प्रत टिंबटिंब यांना भेट दिली. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांना. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणता निर्णय नुकताच जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविला आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग किंवा खात्यांचेही प्रमुख आहेत. ते विभाग किंवा खाती म्हणजे ए ऑप्शन आहे प्रांतिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन, बी नियोजन मंत्रालय, सी अणुऊर्जा विभाग, डी अवकाश विज्ञान. तर मित्रांनो, कोणते विधान बरोबर आहे हे ओळखायचे आहे. तर मित्रांनो, कार्मिक सार्वजनिक तक्रारी व पेन्शन, नियोजन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग आणि अवकाश विज्ञान. तर हे चारही ऑप्शन बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ली केंग यांनी मे 2013 मध्ये भारताला भेट दिली. ते टिंबटिंब आहे. तर ते मित्रांनो चीनचे पंतप्रधान होते 2013 साली. हे चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर आहे आणि ही 2013ची ASOची क्वेश्चन पेपर आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, सरबजीत सिंग या भारतीय कैद्यांचा पाकिस्तानमधील उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरुंगात अन्य कैद्यांकडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे टिंबटिंब या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड जिन्ना. नेक्स्ट क्वेश्चन, मुकेश अंबानी यांच्या कोणत्या कंपनीने 1200 कोटी रुपयांचा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स बरोबर एप्रिल 2013 मध्ये केला. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीचे जगभर तात्काळ पूर्वसूचना देण्याच्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राफेल नदालने टिंबटिंब या प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक मात करून 8व्यांदा फ्रेंच ओपन किताब मिळवणारा पहिला खेळाडू हा सन्मान प्राप्त केला. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे तर डेव्हिड फेरर. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2013च्या जागतिक विद्यापीठ दर्जानुसार मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या टिंबटिंबव्या स्थानावर आहे. तर याचं उत्तर आहे 19व्या. तर मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर ASO प्रिलियम एक्झाम 2013ची आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॅट आणि मैन ऑफ दी टुर्नामेंट हा सन्मान खालीलपैकी कुणी प्राप्त केला. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे शिखर धवन. तर शिखर धवन यांनी हा पुरस्कार मिळवलेला होता 2013 साली. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 25 मे 2013 रोजी नक्षलवाद्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या पथकावर छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील टिंबटिंब खोऱ्यात हल्ला केला होता. तर मित्रांनो, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील दरमा खोऱ्यामध्ये हल्ला केलेला होता. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काँग्रेसचे अनुभवी नेते विद्याचरण शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले. ते टिंबटिंब यांचे चिरंजीव होते. तर मित्रांनो, ते मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचे ते चिरंजीव होते. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी खालीलपैकी पहिली अपंग महिला कोण. याचं उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्री शशिकांत शर्मा यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, पेपर सॉल्व करत असताना विधान बरोबर विचारलं आहे का चुकीचं विचारलं आहे तर हे बघून घेत चला.
तर विधान काय दिले आहे, तर ए आहे ते संरक्षण खात्याचे पुरभूत सचिव, बी त्यांनी नियामक व महालेखा परीक्षण पदाची शपथ घेतली, सी त्यांनी श्री विनोद राय यांची जागा घेतली. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर मित्रांनो, यापैकी सर्वच विधानं हे बरोबर आहे. तर मित्रांनो, ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते. तर विधान आहे, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी, ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी, आणि डी आहे संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेतून बहुमत असले पाहिजे. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे, तर राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड कोणत्या निकषावर केली जाते, तर ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाचा नेता असावी, तसेच ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन 3 ए आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने लक्षात घ्या आणि भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर ए आहे, केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे, बी भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही, आणि सी भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, बरोबर विधाने कोणती ते ओळखायचे आहे. तर ए विधान, केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे, तर ए हे विधान बरोबर आहे. तसेच भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे, तर सी हे विधान बरोबर आहे. परंतु मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही, तर हे विधान चुकीचं आहे. परंतु आपल्याला बरोबर विधान ओळखायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 ए आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पहा आणि कोणती विधाने बरोबर आहे ते ओळखायचे आहे. ए आहे, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही, बी केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. तर मित्रांनो, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक हे संसदेत मांडले जात नाही, तर ए हे विधान बरोबर आहे. परंतु बी हे विधान चूक आहे. तर यानुसार ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. तर ए आहे मूलभूत अधिकार, बी राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे, सी संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र, डी आहे नागरिकत्व. तर मित्रांनो, मूलभूत अधिकार हे भाग कितीमध्ये आहे, तर भाग 3 मध्ये आहे. तर एची जोडी 3ला लागेल. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे, तर बीची जोडी कशाला लागेल, तर मित्रांनो भाग 4 मध्ये आहे मार्गदर्शक तत्त्वे. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र, तर ते भाग 1 मध्ये आहे. तर मित्रांनो, नागरिकत्व हे भाग 2 मध्ये आहे. तर यानुसार याचं योग्य आन्सर काय असेल, तर ऑप्शन 4. मित्रांनो, इथे ऑप्शन फर्स्टमध्ये भाग 6 देण्यात आलेला आहे, तर हे चुकीचं आहे. आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला असावा. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र हे भाग 1 मध्ये आहे, पण भाग 1 हे ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे योजना आयोग. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 73वी संविधान दुरुस्ती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या. तर ए आहे विजयालक्ष्मी पंडित, सुब्बलक्ष्मी, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू. तर मित्रांनो, यापैकी विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या संविधान सभेच्या सदस्या होत्या, पण सुब्बलक्ष्मी या नव्हत्या. तर याचं उत्तर असेल ऑप्शन 2 ए, सी आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे न्यायमूर्ती एस के दार. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. तर मित्रांनो, केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची ही संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे. तर याचं उत्तर आहे कलम 343 मध्ये. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. तर ए आहे कानपूर, बी झाशी, सी बनारस आणि डी आहे दिल्ली. तर मित्रांनो, कानपूरची जोडी कशाला लागेल, तर कॅम्बलला लागेल. तर एची जोडी 3ला, बी झाशीची जोडी कशाला लागेल, तर मित्रांनो व्ह्यूरोज. बनारसची जोडी कर्नल नील आणि दिल्लीची जोडी विल्यम हार्डसनला लागेल. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे श्री विचारवंती. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.